सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 एप्रिल 2026 रविवार दिवशी नवीन वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे. महिन्यातून 2 चतुर्थी येत असतात. एक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील येणारी विनायक चतुर्थी. बरेचसे लोक या दोन्ही चतुर्थीचं व्रत करता, उपवास करता. ज्यांना उपवास जमतो त्यांनी सर्वांनी संकष्ट चतुर्थीचा उपवास जरूर करायचा आहे. मोठी संकष्ट चतुर्थी आहे तर उद्या काही उपाय आणि सेवा आवर्जून करा. उपवास नाही जमला तरीही चालेल, पण गणपती बाप्पांची सेवा सर्वांनी करायची आहे. मुलांकडून तर आवर्जून आई वडिलांनी सेवा करून घ्यायची आहे. बघा, हळूहळू आपली मुलंसुद्धा संस्कारी होता आणि ज्या मुलांना गणपती बाप्पांची सेवा जमते ना, त्या मुलांना आयुष्यात सर्व काही गोष्टी हळूहळू जमायला लागतात. म्हणजे प्रत्येक कामात, शिक्षण असो, नोकरी असो, गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या बुद्धीत वाढ होते. मुलांच्या शिक्षण, नोकरीत भरभरून प्रगती मिळायला लागते आणि मुलं आपली संस्कारी बनत असतात. म्हणून गणपती बाप्पांची सेवा तर आवर्जून आपल्या लेकरांकडून सुद्धा सर्वांनी करूनच घ्यायची आहे. उद्या संकष्ट चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीनंतर आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा असतील तुमच्याकडं तर दुर्वा टाकून आंघोळ केली तुम्ही तरीही चालेल. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत दुर्वांचा हा उपाय करू शकता. अगदी 2-2, 5-5 दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे. गणपती बाप्पांचं नामस्मरण करा, मंत्र जपा, ओम गण गणपती नमः आणि आंघोळीचा हा उपाय करा. शारीरिक मानसिक त्रास असतील ते सुद्धा निघून जातील. कुणी विनाकारण त्रास देत असतील त्यांचा सुद्धा नायनाट होईल. शत्रूसुद्धा तुमचे मित्र बनतील असा हा उपाय आहे. त्याचबरोबर आंघोळीनंतर आपण सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या. बघा, रविवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे म्हणून तसं तर रोजच सूर्यनारायणाचं दर्शन करावं, अर्घ द्यावं, नमस्कार करून मग आपल्या कुठल्याही कामाला सुरुवात करावी. म्हणून उद्या सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ द्यायचा आहे. त्याचबरोबर घरात, देवघरात असं कुठलंच घर नाही जिथं गणपती बाप्पांची मूर्ती नाही. मूर्ती छान ताम्हणात घ्यायची आहे. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः मंत्र जपत राहा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. मंत्रांचा जप करा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आधी पाण्याने स्वच्छ, नंतर दुधाने किंवा पंचामृत तयार करा. पुन्हा स्वच्छ पाण्याने असा छान असा अभिषेक करायचा आहे. मंत्र जपत राहा. ज्या महिलांचं, दादांचं अथर्व शीर्ष पाठ असेल त्यांनी अथर्व शीर्ष बोलत बोलत गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. मुलांना चमचाभर तीर्थ, गणपती बाप्पाला अभिषेक घातलेलं चमचाभर तीर्थ तुम्ही स्वतःसुद्धा प्यायचं आहे आणि मुलांना सुद्धा आवर्जून द्या. बघा, उद्या काळजी घ्या, रविवार आहे. बऱ्याच घरांमध्ये मांसाहार वगैरे रविवारी होत असतो. उद्या चतुर्थी आहे, नवीन वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही, कुणाचा अपमान होणार नाही. तसं तर कुणाचाच अपमान कधी करू नये. कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल आपल्यामुळे, कुणाचं मन दुखेल अशा गोष्टी कधीच करू नये आणि अशा शुभ तिथींना तर चुकूनसुद्धा या गोष्टी घडू देऊ नका. छान असं गणपती बाप्पाला देवघरात छान अभिषेक करून घ्या. मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि तांदळाची रास करायची आहे. देवघरात लाल कपडा अंथरायचा आहे, त्यावर तांदळाची रास करा किंवा जास्ती दुर्वा असतील तुमच्याकडं तर दुर्वांचं आसन करा आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाला अष्टगंध किंवा हळदी कुंकू ओलं करायचं आणि ओला गंध लावायचा आहे. नंतर महिलांनी गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, अक्षता, दुर्वा वाहून पूजा करायची आहे. दादांनी सुद्धा घरातल्या प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवायची आहे. महिलांनो, दादांनो, जेव्हा आपण दुर्वांची जुडी बनवतो ना, ते दुर्वांची जुडी बांधताना लाल पिवळा कलावा बाजारात तुम्हाला मिळून जाईल. लाल पिवळा कलावा धागा, रेशमी कॉटनचा धागा असतो. तो धाग्याने जर आपण दुर्वांची जुडी बांधली ना तर खूप शुभ ठरतं. बघा, लाल पिवळा कलर गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. म्हणून ह्या धाग्याने जरूर दुर्वांची जुडी बांधायची आहे.
आणि गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी अर्पण करताना आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करावं, स्वतःच्या कपाळी लावावं, उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची आहे. दुर्वांना सुद्धा थोडंसं हळदी कुंकू लावावं. 21 वेळा किंवा 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः मंत्राचा जप करायचा आणि तुमची इच्छा बोलून गणपती बाप्पांना ती दुर्वांची जुडी चढवायची आहे, म्हणजेच अर्पण करायची आहे. एक का होईना लाल जास्वंदाचं फूल उद्या जरूर अर्पण करायचं आहे. घरात मंगल कार्य घडत नसतील, मुलं मुली मोठी झालेली असतील तर काय करायचं आहे? मुलाने करा उपाय, मुलीने करा, किंवा मुलं मुली घरी नसतील, कामानिमित्त, नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील, आईवडिलांनी ही सेवा केली तरीही चालेल. थोड्याशा 21 अक्षता मोजून घ्या किंवा अशात जरी घेतल्या थोड्याशा हातात, उजव्या हातात थोडंसं कोरडं हळदी कुंकू त्या अक्षतांना लावून घ्यायचं आहे. मनातली इच्छा बोला, माझ्या मुलाचं मुलीचं योग्य ठिकाणी योग्य वेळात लग्न कार्य, शुभ कार्य, मंगलमूर्ती गणपती बाप्पा तुमच्या कृपेने घडून येऊ द्या, माझ्या घरात शुभ कार्य होऊ द्या, तुमच्या आशीर्वादाने सगळं काही मंगलमय होऊ द्या. मी उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या मनातील जी इच्छा असेल तुमच्या मुलाविषयी, मुलीविषयी, ती इच्छा बोलून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना त्या अक्षता अर्पण करून द्यायच्या आहे. लवकरात लवकर तुमच्या घरात शुभ कार्य घडून येणार आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना उद्या एका झाडाचे 2 पानं का होईना जरूर अर्पण करायचे आहे. सकाळीच ही पानं तोडून आणायची आहे. तर तुमच्या घराजवळ किंवा घरात शमीचं झाड असेल तर 2-4 पानं तोडून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो ना, त्यावर जरी तुम्ही शमीची पानं अर्पण करून दिली, शमीची पानं अर्पण केल्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्या आहे, मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे. तुमच्या ज्या इच्छा असतील मुलांविषयी, तुमच्याविषयी, घरादाराविषयी, तुमच्या नोकरी किंवा तुमचा व्यवसाय असेल, सर्व इच्छा, प्रत्येकाला काही ना काही समस्या असतातच. गणपती बाप्पा आहे, विघ्नहर्ता आहे, सर्व चिंतामणी सगळ्या चिंता आपल्या दूर करतात. तर ज्या इच्छा असतील, समस्या असतील, शमीपत्र अर्पण करताना तुम्हाला बोलायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी ते शमीपत्र 2 पानं का होईना जरूर अर्पण करायचे आहे. आता शमीपत्र नसतील तुमच्याकडं तर मग 2 विड्याची पानं घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 2 विड्याच्या पानांना थोडं हळदी कुंकू लावायचे, थोड्याशा अक्षता त्यावर ठेवा. दोन्ही हातात ते विड्याची पानं घ्यायची, 2 घ्यायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून गणपती बाप्पांजवळ ती 2 विड्याची पानं अर्पण करायची आहे. सुंदर अनुभव देणारी सेवा आहे. बघा, उन्हाळा चालू आहे, शमीपत्र असेल किंवा विड्याची पानं गणपती बाप्पाला शांत करतात, थंडावा देत असतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून देतात. काही चूकभूल झालेली असेल कळत न कळत, त्यातून सुद्धा गणपती बाप्पा आपल्याला माफी करतात आणि आपल्या मुलाबाळांचं एका रात्रीतून आयुष्याचं सोनं करतात. कठीण समस्येतून सुद्धा मार्ग काढून देतात. संकष्ट चतुर्थी आहे, कुणालाच गणपती बाप्पा खाली हात ठेवत नाही. हे गौरीपुत्र श्री गणेशा, हे पार्वती नंदना, माझी इच्छा पूर्ण करा असं बोलून घ्या महिलांनो. आणि प्रत्येक आईने ही 2 पानं तरी गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. गौरी मातेचं नामस्मरण करून जी महिला, जी आई गणपती बाप्पाला हाक मारते ना, त्या महिलेला, त्या आईला गणपती बाप्पा कधीच खाली हात ठेवत नाही. ही सेवा तुम्ही घरात सुद्धा करू शकता, मंदिरात सुद्धा करू शकता. शमीची 2 पानं अर्पण जरूर करा. शमीचं पान नसेल तुमच्याकडं, विड्याची पानं सगळीकडं तुम्हाला मिळून जाईल. 2 विड्याची पानं तुम्ही घरात पण अर्पण करू शकता आणि मंदिरात सुद्धा अर्पण करू शकता. उद्या देवघरात एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे. दिवा स्वच्छ घसून घ्यायचा आहे. तेलाचा असेल दुहेरी वाट टाका, तुपाचा असेल फुलवाट टाका, गाईचा तुपाचा असेल तर अतिशय उत्तम, नसेल जे तूप असेल ते दिव्यात टाका. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून गणपती बाप्पांचं नामस्मरण करा. ओम गण गणपते नमः तुमच्या मनातील इच्छा बोलून दिवा प्रज्वलित करायचा आहे. 2 लवंग टाकता आल्या दिव्यात तर जरूर टाका, लक्ष्मी नारायणांची सुद्धा कृपा होईल. उद्या गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य सकाळी महिलांनो जरूर दाखवून द्या.
थोडासा खोबऱ्याचा तुकडा किंवा छोटीशी वाटी घेतली आणि खोबऱ्याची, सुक्या खोबऱ्याची त्यात गूळ भरायचा आहे आणि गणपती बाप्पांना छान पाणी फिरवून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. संध्याकाळी त्याच गूळ खोबऱ्याचे तुम्ही मोदक बनवले तर अतिशय उत्तम. तुमच्याकडं जर आंबे असतील, वेगवेगळ्या प्रकारची फळं असेल तर उद्या गणपती बाप्पाला आंब्याचा, वेगवेगळ्या फळांचा मोदक, लाडू असा नैवेद्य जरूर दाखवा. नाहीच जमलं, गूळ खोबरं सुद्धा गणपती बाप्पाला खूप प्रसन्न करतं. सकाळी पण नैवेद्य दाखवा, संध्याकाळी सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी चंद्रोदय बघितल्यानंतर उपवास सोडला जातो. तर उद्या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री 9:47 म्हणजे जवळजवळ 9:45 वाजता चंद्रोदय आपल्याला दिसणार आहे. तर उद्या चंद्रोदय नंतर जी व्यक्ती उपवास सोडते ना, तर तुम्हाला 9:45 वाजता उपवास सोडायचा आहे. तर उद्या संध्याकाळी गणपती बाप्पांची कापूर आरती करायची आहे. उद्या देवघरात गणपती बाप्पांची आरती जरूर करायची आहे. कापूर आरती करा आणि संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे. ती म्हणजे छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या, त्यावर कापूर जाळा, त्यावर 2 लवंग जाळायचे आहे. थोडा लोबान असेल, गुगल असेल तोही जाळू शकता तुम्ही. नसेल फक्त 2 कापराच्या वड्या घ्या. थोड्याशा सुक्या खोबऱ्यावर तो कापूर जाळा, त्यावर 2 लवंग, अख्ख्या 2 लवंग फुलाच्या बघून घ्या. या कापराच्या धुपामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. आपल्या घरातली जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि ज्या लवंग जाळतो ना त्यामुळे घरातलं वातावरण सकारात्मक होतं आणि माता लक्ष्मीसुद्धा आनंदाने आपल्या घरात प्रवेश करते आणि स्थिर स्वरूपात वास करते, अखंड लक्ष्मी नांदते. म्हणून अशा पद्धतीने उद्या आठवणीने संध्याकाळी कापूरसोबत या दोन्ही वस्तू जाळायच्याच आहे. उद्या शमीच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावता आला महिलांनो, सकाळी लावा, संध्याकाळी लावा, पण एक दिवा जरूर लावा. त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जरी एक दिवा लावता आला, तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा, तर आवर्जून लावायचा आहे. घराजवळ जे गणपती बाप्पांचं मंदिर असेल, मोठ्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे आपल्याला जास्त वेळ तिथं उभं राहू देत नसेल, पण तुमच्या घराजवळ गणपती बाप्पा आहे, सर्व ठिकाणी आहे, जिथं जिथं बघाल ना गणपती बाप्पा आहे. तुमच्या घराजवळ जे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथं जायचं आहे. बाप्पांना दुर्वा अर्पण करा, जास्वंदाचं फूल अर्पण करा, फळं नेलेली असेल, पेढे, मोदक, जो नैवेद्य नेलेला असेल तो नैवेद्य अर्पण करा आणि गणपती बाप्पांजवळ एक गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा. हे गौरीपुत्र श्री गणेशा, हे पार्वती नंदना, माझ्या इच्छा पूर्ण करा असं गणपती बाप्पाला प्रार्थना करा आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. कुठलीच आई खाली हात घरी येणार नाही. तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा जरूर पूर्ण करणार आहे. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरात सर्वांनी शांत बसून देवघरात दिवा अगरबत्ती लावून घ्या. आसन घेऊन बसायचं आहे आणि 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष फलश्रुतीसह पठण करायचं आहे. 11 वेळा श्री गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. गणपती बाप्पांची आरती करा. बघा, आपलं घरात जेव्हा आपल्या देवांची अशा शुभ तिथींना सेवा होते ना, ती वास्तू नेहमी प्रसन्न राहते आणि अशा वास्तूतच नेहमी लक्ष्मी वास करते. तिथं कशालाच कमी पडत नाही. कुठलं विघ्न संकट गणपती बाप्पा कधी फिरकू देत नाही. मुलाबाळांची दिवस रात्र प्रगती व्हायला लागते. म्हणून महिलांनो, दादांनो, ही सेवा आपल्या लेकरांकडून सुद्धा करून घ्या. लहान मुलं असतील चालेल, तोडकी मोडकी सेवा सुद्धा गणपती बाप्पाला प्रिय आहे. जशी बोलतील तशी तुम्ही बोलायला सुरुवात करा. आपली मुलं आपल्या पाठोपाठ बोलायलाच लागतात. मुलं म्हणजे माती असतात, जसे घडवाल ना तसेच वळण लागतं आपल्या मुलांना. म्हणून गणपती बाप्पांची दर संकष्ट चतुर्थीला, मी तर म्हणते रोज मुलांकडून गणपती स्तोत्र जरूर पठण करून घ्यावं, अथर्व शीर्ष पठण करून घ्यावं. बघा, मुलं शाळेत जाणारे असतील किंवा
मोठे असतील, मुलांना या 2 सेवा तर आवर्जून शिकवायच्याच आहे. गणपती स्तोत्र ज्या मुलाचं पाठ असतं ना, त्या लेकरावर कधीच कुठलं संकट येत नाही. अथर्व शीर्ष गणपती बाप्पांचा तर प्राण आहे. अथर्व शीर्ष म्हणजे अथर्व शीर्षसुद्धा पठण करून घ्यायचं आहे मुलांकडून. हळूहळू मुलांकडून पठण होऊन जाईल, पाठ होऊन जाईल. मुलं बघा दर संकष्ट चतुर्थीला स्वतः देवघरासमोर बसतील, हात जोडतील आणि गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष पठण करतील. बघा किती आनंद होता. आपली मुलं जर स्वतःहून येतात देवघरासमोर, आसन घेऊन बसतात, गणपती बाप्पांची सेवा करतात ना, तर सर्व काही गणपती बाप्पाने आपल्याला दिलेलं आहे. बाप्पांचा भरभरून आशीर्वाद आहे. हीच तर म्हणजे आपली जी श्रद्धा भक्ती त्याचं फळ हेच असतं, जेव्हा आपली मुलं स्वतःहून भक्ती सेवा करायला लागतात. म्हणून मुलांकडून तर आवर्जून गणपती स्तोत्र आणि अथर्व शीर्ष पाठ करून घ्या. तोडकं मोडकं चालेल, जसं बोलतील तसं, जेवढ्या ओव्या बोलतील तेवढे, पण बोलून घ्यायचं आहे. उद्या संध्याकाळी मुख्य दाराशी सुद्धा एक दिवा आवर्जून लावा. बघा संकष्ट चतुर्थी आहे, उद्या मोठा दिवस आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी थोडा जास्त वेळ, चंद्रोदय होईपर्यंत तरी चालेल. 9:30 पावणे 10 पर्यंत तो दिवा चालेल. 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत तरी चालेल. एवढं तेल किंवा तुपाचा लावत असाल तूप, नाही जमलं जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरतात ते टाका आणि मुख्य दाराशी दिवा जरूर लावा. तुळशीजवळ सुद्धा दिवा लावून ठेवा. शमीचं झाड असेल, शमीच्या झाडाजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे. बघा काही ठिकाणी तर चंद्रोदय जेव्हा होतो ना, चंद्राला आधी गणपती बाप्पांना आरती करून ओवाळलं जातं, नंतर बाहेर जाऊन चंद्राला अर्घ्य देऊन ओवाळून मग उपवास वगैरे सोडलं जातं. तुम्ही जशी परंपरा आहे तुमची, दर संकष्ट चतुर्थीला तुम्ही जशी सेवा करता तशाच पद्धतीने करायचं आहे आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे. देवांना नैवेद्य दाखवा आणि सहकुटुंब सहपरिवार देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. तुम्ही गणपती मंदिरात जाल आणि मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल, त्याला खायला प्यायला अन्नदान सर्वात श्रेष्ठ असतं. म्हणून उद्या संकष्ट चतुर्थीला एखाद्या गोरगरिबाचं पोट भरता आलं, पैसे दान करण्यापेक्षा कुणाला तरी पोटभर जेवण दिलं तर अतिशय उत्तम. उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही छत्री चप्पल वगैरे अशा गोष्टी पण दान करू शकता, पण पाणी आणि अन्नदान जरूर करायचं आहे.